शैलेश आणि रुपेश गोवारी हे दोन बॅटर उतरलेत। दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा असतील। डे 2 रजनी क्रिकेट मध्ये ही दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील हा पहिला मॅच अमायरा 11 जुचंद्र विरुद्ध मार्गरेट 11 जुचंद्र असा होतोय। दोन्ही टीमचे संघ मालक सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यांचा मी स्वागत करतोय। इतर टीमचे संघ मालक जर आले असतील तर त्यांना माझी नम्र विनंती आहे, आपण सुद्धा अतिथी कक्षामध्ये या। वेळेचं बंधन आहे। चेतन पाटील लक्षात घ्या, टायमर सुद्धा आम्ही सेट करू आणि प्रत्येकाला तो नियम असेल, सो आपण कोऑपरेट करा। आमचे मॅन्युअल स्कोरर सुद्धा टायमर सेट करताना आपल्याला दिसून येतील। टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय। स्ट्राइकिंग कडे बॅटर आहे रुपेश गोवारी, नॉन स्ट्राइकिंग कडे बॅटर आहे तो शैलू, नॉन स्ट्राइकिंग कडे शैलू। पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज महेश। गेम इज ऑन। आता थोड्याच वेळात या मॅचला सुरुवात होते। सध्या तरी डागडुगी करणं फार महत्वाचं आणि ते डागडुगी करताना आमचे ग्राउंड स्टाफ मैदानाच्या आतमध्ये दिसतात। नवीन म्हात्रे आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा नवीन म्हात्रे यांना आपण बघितलंय। कालच्या डे 1 मध्ये चांगलं प्रदर्शन त्यांचं होतं। बघा, खरं तर आपल्या आयुष्यामध्ये कोणतंच काम छोटं आणि मोठं समजू नका। ज्या कामामधून आपल्याला आनंद मिळत असतो, समाधान मिळत असतं, ते काम फार महत्वाचं असतं। छोट्या आणि मोठ्या कामामधून सुद्धा आपल्याला समाधान मिळत असतं। नवीन म्हात्रे हे जाणून आहेत आणि त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण बघितलंय। पहिला चेंडू पडण्याच्या मार्गावर गोलंदाज महेश सज्ज होतोय। कालच्या डे 1 मध्ये जास्तीत जास्त वेळ खर्च झाला, एक तास हा एका मॅच करता गेलाय। आता 7:10 झालेत आणि बरोबर 7:10 हा पहिला चेंडू पडण्याच्या मार्गावर। दोन्ही टीमला असतील हार्दिक शुभेच्छा। बेस्ट ऑफ लक बॉट टीम। JPL 2025 चा हा रणसंग्राम सुरू होतोय। 3, 2, 1 गेम ऑन, लेट्स प्ले। ओ, पहिलाच बॉल चांगला ब्लॉक होल मध्ये टाकला होता आणि अर्थातच आउट कटर होऊन यष्टीरक्षक चेतन पाटील यांच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय। 7:10 हा पहिला चेंडू पडलाय। अर्थातच 15 मिनिटं तुम्हाला 3 षटकांकरता दिलेत। हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक, 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर। आडव्या बॅटचा वापर केला, चेंडू हवेत आहे। काव कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने झेल ड्रॉप केलाय। भवानी याच्याकडून ही चूक झाली। एक अतिशय चांगला खेळाडू त्याच्याकडून ही चूक झाली आणि हा झेल ड्रॉप झालाय, झेल सुटलाय। फायदा झाला बॅटिंग करणाऱ्या टीमला। धावसंख्या 1 ने पुढे सरकताना खातं उघडलंय। धावसंख्या 1। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात त्या 1 धाबा। पुढील मॅच करता सुद्धा दोन्ही टीमने तयारीत राहा। विहाना सुपर किंग्स आणि बंटी सिक्सर। ओ, कळवटा पदा चेंडूला खोदून काढला, चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये। आता क्षेत्ररक्षकांनी जीवात तोड मेहनत केली, जमिनीवर ते कोसळलेत। हालात चाहे जो भी हो, हम रुकेंगे नहीं, गिर कर उठेंगे लेकिन झुकेंगे नहीं। टिपलाय झेल, फलंदाज होतो फेल, विकेट डाऊन। गेलेत मैदानाच्या आतमध्ये भावेश जोगळे। मागच्या पहिला दिवस म्हणजे डे 1 मध्ये कॅप्टनची भूमिका होती त्याची।
आणि आता आयकॉनची भूमिका त्याला अदा करावी लागेल. कदाचित डबल प्रेशर होतं त्यामुळेच प्रदर्शन चांगलं झालं नव्हतं. ओहो, मोठा फटका खेळायचा आहे, चेंडूला पाठवून दिलंय मिड विकेट, स्कोर लेग पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार, मिळत्या धावा 6, षटकार, JPL सिक्सर. बाद 13. सुरू आहे आणि पहिलं षटक सुरू असताना पहिल्या षटकातील होता शेवटचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. अगदी योग्य पद्धतीने वेळेनुसार हा मॅच सुरू झालाय. 1 मिनिट या पहिल्या षटकाचं सुद्धा बाकी आहे. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक टाकून पूर्ण करायचे आहे. 4 मिनिटं लागलेत 5 चेंडूंसाठी. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा, इन दी एअर, चेंडू हवेत आहे, विकेटचं बंधन. जे मार्गदर्शन केलं यष्टीरक्षकाने त्याचा फायदा झाला फिल्डिंग करणाऱ्या टीमला. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला पहिला धक्का. मार्गरेट 11 टीमचा हा दुसरा गडी बाद झालाय, दुसरा धक्का लागलाय. 2 गडी बाद, धावसंख्या 13, पहिल्या षटकाची समाप्ती. एक षटक संपलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर लागली जाते ती 2 गडी बाद 13 धाबा. टीम मीटिंग प्रत्येक षटकामागे जर तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये नुकसान तुमचं सुद्धा होऊ शकतं. धावसंख्या धावपळकर लागली जाते 2 गडी बाद 13 धाबा. पहिलं षटक संपलंय आणि पहिलं षटकाकरता 6 मिनिटं खर्च झालेली आहेत. ही माहिती आमच्यापर्यंत मिळतोय. बॅटर इन आउट हा वेळ सोडून ही मिनिटं आपण पकडलेत, त्यामुळेच फार महत्वाचं आहे वेळेकडे लक्ष देणं. गोलंदाजी मार्गावर आता गोलंदाज आलाय सिद्धार्थ म्हात्रे, याच्या हातामध्ये हा चेंडू असेल. सिद्धार्थ म्हात्रे हे सुद्धा अतिशय चांगले खेळाडू, सातत्य राखणारे खेळाडू आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळत असतो तेव्हा तेव्हा ते मैदानाच्या आतमध्ये उतरत असतात. पाहूया आपल्या टीम करता काय करतील. मागच्या 2024 मध्ये त्यांचं चांगलं प्रदर्शन होतं, माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. गोलंदाजी मार्गावर सिद्धार्थ, स्ट्राइक इन कडे रुपेश. स्विच करायचं होतं या पहिल्याच बॉलला, परंतु काय चांगले हुशारी दाखवली, चालाकी दाखवली गोलंदाजाने आणि चांगला चेंडू टाकलाय बॅटिंग क्रीजच्या आसपास. 1.1 बॉलची समाप्ती, धावसंख्या 2 गडी बाद 13. पुढचा बॉल टाकण्याकरता सिद्धार्थ तयार. लोअर फुल टॉस बॉल, थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला चकवत चेंडू पुढे जातोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धावाची करतायत घाई आणि जसा थ्रो येतोय तसा 2 धावा होतात पूर्ण. 2 धावांची भर पडली. 2 धावांची धावसंख्या 2 गडी बाद 15. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि त्यात जो विकेट मिळाली बाबेत जोगळीची
ती विकेट फार महत्वाची होती. आयकॉन खेळाडू झटपट बाद झाला. 12 धावांचं योगदान भावेशचं पाहायला मिळालं. आणि आता जबाबदारी रुपेश गोवारी याच्या सोबतच सुनील गबाने या बॅटरला सुद्धा स्वीकारावे लागेल. रुपेश गोवारी रन मशीन म्हणून त्याचा उल्लेख आपण करत असतो. अनेक वर्षापासून तो क्रिकेटच्या मॅचेस खेळतोय. APL आदिवासी प्रीमियर लीग पासून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याची गुणवत्ता मी पाहिली आहे. आता पाहूया काय गुणवत्ता दाखवतोय. सिद्धार्थचा हा कोळवटापदा चेंडू सरळ बॅटने मिड ऑफ मध्ये खेळायचा होता. बॅटचा हलकासा स्पर्श झाला. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू गेला. एक धाव मिळाली. एका धावेची धावसंख्या झाली 2 गडी बाद 16 धाबा. दुसरा षटक सुरू आहे. वेळेचं बंधन आहे त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमने सुद्धा वेळ गमावू नये. 7 वाजून 18 मिनिटं चालेत. 7 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता. 1.3 बॉलची समाप्ती झाली आहे. फुलपिच बॉल होता. मिड ऑन मधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धाव तो सुद्धा पूर्ण करतोय. एक धाव फार मोलाची आहे. भूमिका अदा करणं फार महत्वाचे आहे. मग तो चित्रपट असो किंवा नाटक असो, आपल्याला दिलेला रोल आपण सहजगत्या करायला पाहिजे. तसंच या विकेटवर असं तुम्हाला बॅटरचा रोल दिलाय तर तुमची चांगली बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलली पाहिजे. क्रॉस बॅटने खायचा होता. दांडी गोल. आडव्या बॅटचा वापर होता. त्रिफा उद्ध्वस्त केलाय सिद्धार्थ म्हात्रे या गोलंदाजाने आणि ही तिसरी सफलता मिळवून दिली आपल्या टीम करता. 3 गडी बाद. धावसंख्या 17. शिल्लक आहे म्हणजेच योग्य त्या पद्धतीनं सहकार्य करतात फिल्डिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू. त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करेन, आभार मानेन. कारण तुम्ही जर अशाच प्रकारे सहकार्य केलं तर मग आजच्या येणाऱ्या पुढील लढती सुद्धा योग्य वेळेमध्ये पार पाडताना दिसेल. 1 पूर्ण असेल. मी म्हणूनच म्हटलं होतं की एक चांगली गोलंदाजी 2024 मध्ये सुद्धा पाहिली होती. पुढे येऊन खेळला जातोय. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू लॉंग लेग रिझन मध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत आणि थ्रो ॲक्युरेट होता. 2च धावा मिळतील ध्रुवला. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावसंख्या 19. धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 19 धाबा. पुन्हा आपण ओळूया. डीजे मास्टर त्या ठिकाणी सज्ज आहेत. 19 फॉर 3.
क्वेश्चन पुन्हा रिप्ले दाखवला गेला. आम्हाला 11 स्टँडला सलामी दिली कारण त्यांच्या अगेन्स्ट हा चांगला फटका बॅटरचा. धावसंख्या 6 पुढे सरकली. 3 गडी बाद 25 धाबा. तिसरे षटक सुरू आहे. मार्गरेट 11 चे बॅटर आता फायर होत आहेत. शॉर्ट बॉल शॉर्ट ऑन फुल केलं. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळते 4. JPL चौकार. की लेग स्टंपच्या बाहेरच निघणारा बॉल होता, त्यामुळेच ऑफ स्टंपवर थोडासा शफल झाला. हे तुम्ही पुन्हा बघू शकताय. आणि योग्य तो शॉट सिलेक्शन केलं बॅटरने. धावसंख्या पोहोचली 29 वर. भवानीला आपली दृष्टिकोन थोडासा बदलावा लागेल. पुन्हा शॉर्ट बॉल. आता त्याने दृष्टिकोन बदललाय परंतु फिल्डर नव्हता मिड ऑफ मध्ये, अन्यथा इथे धोका निर्माण झाला असता. 1 धाव मिळाली. 1 धाव बॅटर पूर्ण करतायत. धावसंख्या धावपळकावर पोहोचली आहे 30. चांगले बॅटिंग करतोय सुनील गबाने हा बॅटर. 4 बॉलचा सामना केलाय. 4 बॉल मध्ये 12 धावा त्याने बनवल्यात. ध्रुव मात्र 1 बॉलचा सामना करत 2 धावा बनवतोय. कॅप्टन आहे. कॅप्टनला साजेशी कामगिरी तो करेल काय? ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आणि इथे अप्पर कटचा फटका कळत असताना फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता रसिक आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन आता फलंदाज होतो इथे फेल. 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 30. .4 बॉलची समाप्ती. धावसंख्या धावपळकर 30. नवीन बॅटर आलेत सागर पाटील. सागर पाटील हे सुद्धा एक चांगले बॅटर आहेत. आता ते बॅटिंग त्यांना चांगल्या पद्धतीने करावे लागेल आपल्या टीम करता. पाहूया नेमकी काय त्यांची नीती असेल या मॅच साठी. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार झालाय. ओहो, आडव्या बॅटने चेंडूला कळून काढलाय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाबेची घाई करतील काय? परंतु तसं काही घडत नाही. सागरने विश्वास ठेवलाय बॅटर सुनील वर, कारण सुनील आक्रमकता दाखवतो या विकेटवर, या खेळपट्टीवर. 4 गडी बाद 31. 2.5 चेंडूची समाप्ती झालेली आहे. प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका खेळण्याचं धाडस करावं लागेल ते बॅटरला. दुसऱ्या बाजूला प्रत्येक चेंडू मागे विकेट घेण्याचं धाडस करावं लागेल बॉलरला, कारण धाडस केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच मिळते किंमत. गोलंदाज तयार. शॉर्ट बॉल. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. डायरेक्ट हिट करायचा केला होता विचार. 1 धाव मिळाली. पाहूया पंच काय इशारा करतोय. आय थिंक बॅटची मदत मिळाली. 1 धाव बॅटने मिळतोय. धावसंख्या पोहोचली जाते ती 32 वर. स्कोर मोज ऑन 32. धावसंख्या झाली ती 32 धाबा. 3 षटकांची समाप्ती. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण चर्चा करता येऊया. ऐकूया सुमधुर गीत. कक्षामधून पाणी घेऊन जायचं प्लीज. पाणी नाही तिथे खेळाडू कक्षामध्ये. आयोजकांना विनंती करतो खेळाडूंसाठी आपण पाण्याची व्यवस्था करा. सो गेलंय. एकमेकांना साथ देताना दिसत दोन्ही टीमचे हे खेळाडू आणि एकमेकांना साथ ही असायलाच पाहिजे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 32 धाबा.
फार मोठी धावसंख्या सध्या तरी दिसत नाही. एक वेळ असं वाटत होतं की धाबा हे 50च्या आसपास जातील, तसं काही घडलं नाही आणि योग्य त्या पद्धतीनं तिथे रोखलं गेलं बॅटिंग करणाऱ्या टीमला. हे आपण नक्कीच पाहिलं. आता पाहूया शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ होताना दिसेल, कारण शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर नवीन गोलंदाजाला आमंत्रण दिलंय. पुढील होणारा मॅचची चर्चा सुद्धा आपण करूया. विहाना सुपर किंग आणि बंटी सिक्सर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाला विनीत जाधव. डे 1 रजनी क्रिकेटच्या मॅच मध्ये सुद्धा त्याचा चांगला खेळ पाहायला मिळाला होता. आता सुद्धा मिळेल काय? गरज आहे सध्याच्या घडीला विकेटची. दुसऱ्या बाजूला धावसंख्येची भूक पूर्ण करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि स्ट्राईक इनकडे बॅटर आहे मिस्टर सुनील गव्हाणे. 5 बॉलला सामोरे जाऊन त्याने आपल्या संघाकरता आतापर्यंत बनवलेत 13 धाबा. टॉस साठी या कॅप्टन जसा उल्लेख केला मी, विहाना सुपर किंग आणि बंटी सिक्सर्स या दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी त्वरित येतील. ओ वाईड यॉर्करचा मारा केलाय. चांगला बॉल, चांगली रणनीती या वेळेला पाहायला मिळाली आणि हा डॉट बॉल गेलाय. प्रत्येक चेंडू मागे दबाव हा वाढू शकतोय आणि तो दबाव वाढवण्याचं काम गोलंदाज करताना दिसत आहेत विनीत जाधव. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन कायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होताना दिसतोय की नाही पाहूया. अपील जोरदार केलंय. एक चोरटी धाव पूर्ण केली. यस अंपायर बघतायत. ओ यस यस इज गॉन, यस इज गॉन आणि बॅटरला सुद्धा ते ठाऊक होतं, त्यामुळेच बॅटरने सुद्धा बॅटिंग क्रीज सोडलं. विकेटचं पतन झालंय. याचाच अर्थ ही धाव नसेल. धाव संख्या धाव फळकावर 5 गडी बाद 32 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. टॉस साठी या वेळेतच या, जर आला नाही तर मग पेनल्टी लागेल. विहाना सुपर किंग्स आणि बंटी सिक्सर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. पुन्हा एकदा ऐका, विहाना सुपर किंग्स आणि बंटी सिक्सर्स या दोन टीमचे कॅप्टन टॉस साठी या. शेवटचं षटक सुरू आहे. तीन पूर्णांक समाप्ती. 5 गडी बाद धावसंख्या धाव फळकर आहे ती 32 धाबा. चांगला लेखाजोखा विशाल भोईर यांचा आणि आमचे ऑपरेटर म्हणून आज जर बघितलं तर संगम चव्हाण चांगला ऑपरेटरची भूमिका अदा करत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. ओहो ऑफ स्टमर शपवून खेळायचा होता नवीन आलेल्या बॅटरला. जे तुमच्या अतिरिक्त खेळाडू आहेत ज्यांना नावं ठाऊक आहेत त्यांनाच पाठवून द्या. आतिश गेलेत नवीन बॅटर. ऑफ स्टमर शपथ झाले आतिश आणि आतषबाजी करत असताना लॉंग लेग पट्ट्या बाहेर चेंडूला धाडलंय. सीमारेषे पार JPL षटकार. तीन पंच आहेत. विशाल नाईक, ललित बोईर सर, विरलजे नायर सर या तिघांना आपण बघतोय. वळी आपण मॅच कडे. षटकाराच्या मदतीनं 5 गडी बाद धावसंख्या 38. पुढील होणारा मॅचचा टॉस सुद्धा आपण काही क्षणामध्ये करणार आहोत, त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे हजर पाहिजेत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हो हो डिरेक्ट हिट आणि ते विकेटचं पतन झालंय. सागर पाटील याला परत जावं लागेल. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला 6वा धक्का. 6 गडी बाद धावसंख्या 38 फॉर 6.
38 गडी बाद 38 धाबा धावपळ करायला लागलेत. विहाना सुपर किंग्स टीमचे कॅप्टन पोचा कुणाल पाटील येतात तिथे. विहाना सुपर किंग्स आणि बंटी सिक्सर्स या दोघांमध्ये होणारा मॅच असेल. विहाना सुपर किंग्सने एक पैकी एक मॅच मध्ये विजय नोंदवलाय. दुसऱ्या बाजूला बघितलं तर बंटी सिक्सर्सने 2 मॅच मध्ये एक विजय नोंदवलाय आणि एक पराभव त्यांच्या हाती आलाय. 38 धाबा आणि 6 गडी बाद झालेत. 38 शेवटचा बॉल. हा चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. याच बरोबर अगदी योग्य पद्धतीनं पहिला डाव संपवला. म्हणजे जे आपण 21 मिनिटांमध्ये हा पहिला डाव संपवलाय त्याबद्दल अभिनंदन असेल. पहिल्या डावाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6 गडी बाद 38-39 धावसंख्येचे टार्गेट असेल. वळी आपण थेट टॉस बॉक्सच्या दिशेने जिथे सज्ज आहेत तुषार सोनावणे आणि निशांश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. चला टॉसची प्रक्रिया आपण या ठिकाणी कंप्लीट शुभ हस्ते आपण टॉस साठी करणार आहोत. काटा असा कॉल छापा आलेला आहे. म्हणजेच विहाना सुपर किंग्स या संघाने टॉस जिंकलेला आहे. कुणाल प्रथमतः टॉस जिंकलाय रजनी स्पर्धेचं आयोजन नियोजन केले. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतःच निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करत असताना 4 षटकांच्या फॉरवर्ड मध्ये प्रतिस्पर्धी संघ जर पाहिजे तर बंटी सिक्सर संघाला आपण पाहत आहेत. जितेश पाटील एक जर पाहिले गेले तर आयकॉन आहेत त्या टीमचे. आपण देखील जर पाहिलं तर विहाना सुपर किंगचे आयकॉन आहात. त्या संघाला अगदी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करत असताना किती धावेच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40च्या आत. कालच्या दिवसात जर पाहिलं तर विहाना सुपर किंग्स एकच मॅच झाली ती देखील पराभूत झाले. परंतु जर पाहिले गेले तर जिंकताना दिसले गेले. परंतु आजच्या दिवसात जर पाहिले गेले तर आजच्या रजनीमध्ये खेळत असताना एकंदरीत जर पाहिले गेले तर कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत आयोजन? एकदम मस्त. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर मॅन ऑफ द सिरीज साठी या स्पर्धेमध्ये बाईक आहे. गेल्या वर्षी हितेंद्र भोईर पातियांना मिळाली होती. ॲज अ आयकॉन म्हणून यंदाच्या हंगामामध्ये आपण चांगली खेळी करून ही संपूर्ण जर पाहिलं तर मालिकावीरची बाईक वरती आपलं नाव करू शकताय? अजिबात नाही. माझं फक्त लक्ष ते ट्रॉफीवर आहे पहिल्या. थँक्यू. चांगल्या प्रतिक्रिया या ठिकाणी पाहायला मिळते. असा टीमचा आपला कॅप्टन असावा, असा टीमचा आपला आयकॉन असावा. टॉस जर जिंकला असता तर जितेश निर्णय काय घेतला असता? बॅटिंगच घेतली असती. मनाप्रमाणे झाले. जितेश कालच्या पहिल्या मॅच मध्ये जर पाहिले तर 0वरती आउट झाला. त्यानंतर जर पाहिले तर 17चं लक्ष होतं. त्यामध्ये तुम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला गेला. आणि आजच्या अगदी जर पाहिले तर रजनीमध्ये बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्ध्याच्या संघाच्या विरोधात किती धावा करण्याचा प्रयत्न केला जाईल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. मैदानाचा अंदाज तर तुम्हाला भरपूर आहे. जर 50च्या पलीकडे गेल्या तर प्रामुख्याने तुमच्या संघामध्ये चांगले कुठले गोलंदाज आहे ज्यांच्यावरती तुमचा विश्वास आहे? सर्व चांगलेच आहेत आणि एक्स्ट्रा 2 बॉलर पण आहेत. त्या मॅचच्या सिच्युएशन नुसार आम्ही करू पुढे काय म्हणाल आयोजनाविषयी? जुचंद्र प्रीमियर लीग आपण खेळतायत भरपूर संघ मालक आहे. प्रत्येक जण खेळण्यासाठी येतो परंतु आयोजकांची भूमिका फार महत्त्वाची असते. कॉमेंटेटर असतील, अंपायर असतील, आयोजन त्याचबरोबर जर तर वेळेवरती प्रत्येक संघ यावा, प्रत्येक जण वेळेवरती यावा आणि त्यासाठी प्रत्येकाने घेतलेली मेहनत. काय म्हणाले या संपूर्ण आयोजनाविषयी? एकदम चांगलं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. फक्त टीम वेळेवर आल्या तर सर्वांना म्हणजे असं चांगल्यावरचा गेम बघायला भेटेल. थँक्यू. हे होते बंटी सिक्सर्स टीमचे कॅप्टन जितेश पाटील यांना आपण पाहिलं. टॉस जिंकलेला आहे विहाना सुपर किंग्स या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय बंटी सिक्सर्स या संघाला. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊयात. अक्षयजी साडम त्या ठिकाणी सज्ज असतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तुषारजी सोनवणे आणि संदीपजी गावण सरांचा आपण आवाज ऐकलात. गुड इव्हिनिंग सर्वांना. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय जुचंद्र प्रीमियर लीगचा हा थरार 4थं पर्व आहे आणि पहिली मॅच. आणि ज्यावेळी आम्ही पहिला बॉल डिलिव्हर करू ना त्यावेळी टायमर कडे लक्ष. टायमर तिथून ऑन होईल याची दखल घ्यायची आहे. या अगोदर देखील पाहिलं तर 21 मिनिटांमध्ये पहिल्या इनिंगला समाप्ती झाली. म्हणजे योग्य वेळेनुसार पहिली इनिंग समाप्ती झाली. आज आयोजक स्ट्राईक आहेत. कोणताही संघ टाइमपास करेल तर त्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेअर घ्यावा लागेल आणि अजून टाइमपास राहिला तर त्याची पुढची माहिती आयोजक आपल्यापर्यंत पोहोचवतील. ती पेनल्टी कशा प्रकारे असेल. जुचंद्र प्रीमियर लीगचा हा थरार अतिशय सुंदर ही स्पर्धा. भव्य दिव्य नाईट क्रिकेटचा थरार. 3 पर्व पाहिले डे फॉर्मॅट मध्ये.
आणि डे फॉर्मॅटच्या नंतर इथे काहीतरी वेगळं काहीतरी नाविन्यपूर्ण आपण बघतोय. नाईट क्रिकेट या जुचंद्र नगरीमध्ये थांबायचं नाव घेत नाहीये. सलग नाईट अँड नाईट फुल हाऊस आणि तेच आपण बघतोय या स्पर्धेत देखील. अमायरा 11 काल पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा आल्या होत्या. चांगली बॅटिंग चेतन पाटीलने केली होती. स्टार्ट दिला होता कॅप्टन कुलने आणि परंतु तिथून त्याचा विकेट गेला हा तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. तिथून कोलॅप्स झाला होता अमायरा 11. एका साइडला मार्गरेट 2 मॅच हरलेत म्हणजे हा मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. 3, 2, 1 टाइमर ऑन गेम ऑन लेट्स प्ले. पहिला बॉल पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक्स्ट्रा धाव. कधी कधी व्हाईट बॉल देखील टाइमपास भरपूर करतो म्हणून गोलंदाजी करणाऱ्या संघाने हे देखील ठाऊक असायला हवं की जितके एक्स्ट्रा बॉल टाकाल ना तितका वेळ तुमचा वाया जाईल. व्हाईटने श्री गणेश केला जातोय अकाउंट ओपन. ब्लू अँड व्हाईट दोन टीमचे जर्सी आपण बघतोय. हाफ ट्रॅकर यावेळी अपरकट खेळायचं होतं. काय चेंडू सरप्राईज झालाय. अप्रतिम डिलिव्हरी. प्रत्येक गोलंदाजाला त्याला वाटत असतं की एखादा बाउन्सर त्याने देखील टाकावा आणि ते मात्र जर पाहिला ना तर कानाची सिटी वाजवली या बॉलने. जागते रहो इशारा दिलाय चेतनला. 1 बॉल 1 रन. मार्गरेट 11 गोलंदाजी करत असताना दांडी गोल. अगोदर पाहिलं तर रायझिंग डिलिव्हरी. इथे स्टंप टू स्टंप लाईन लेन आणि चांगला फोकस होता गोलंदाजाकडून. चेतन पाटील बिग विकेट. पहिला गडी बाद. जर पाहिलं ना साहेब प्रतिष्ठान अंतर्गत जो संघ आहे न्यू स्टार हसोबा स्पोर्ट आणि त्या संघामध्ये हा खेळाडू खेळत असतो. सातत्याने चांगला परफॉर्मन्स राहिलाय. टिवरीचं मैदान गाजवलं होतं या खेळाडूने. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही युनिट चालले होते. तिथे सेमीफायनल पर्यंत त्यांचा संघ आला होता. आतिश आउट झाला आणि तिथे हसोबा संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं होतं. तोच आतिश बॅटिंग करताना देखील त्याने एक षटकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार दिला होता आणि गोलंदाजी करताना देखील अष्टपैलू नेतृत्व तो सध्या या मॅच मध्ये सिद्ध करतोय. म्हणून जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये तारे सितारे तर अनेक पाहिलेत परंतु हे नवनवीन यंगस्टर आहेत ना त्यांच्याकडे जास्त लक्ष जास्त फोकस आहे इतर टीमचे देखील. मोठमोठ्या संघांमध्ये ज्या खेळाडूंची वर्णी लागू शकते इथून पुढे होणाऱ्या ज्या स्पर्धा असतील. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये रियाज शेख. मी कालच्या दिवसात वर्णन केलं होतं रियाज शेख काय बॅटिंग केली होती. एक षटकार ठोकला तो त्याचं प्रमोशन केलं होतं त्या षटकानिशी. म्हणून संधी तुम्हाला मिळत राहील ना त्याचं सोनं करावं लागेल. फिल्डिंग लगेच सेट करा. मार्गरेट 11 मोमेंटो आहे आणि मोमेंट शिफ्ट झालाय. ऑफ साइडला फटका. इनसाइड आउट करून खेळायचं होतं. मिड ऑफच्या बाहेर 1 रन येते. थोडस फेकी येते. बॅकिंग खराब होते. बॅकअप दिलं जाते. ढिंचक जोगले आज बॅटिंग करताना 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. सुरुवात ढिंचक पद्धतीने केले होते पण तो सेन्सिबल क्रिकेट हेच सांगत असते की प्रत्येक बॉल बॅट वरती षटकार चौकार येणार नाही. 2 षटकार आले तिथून सिंगल डबल भावेत जोगलेने केले असते तर आणखीन मोठी फळी त्याच्या बॅट मधून आल्या असत्या. रन झाले तर आतापर्यंत 3 बॉल 2 धावा. पुढचा बॉल बॉलिंग मार्क वरती. बॉलर तयार. भूपेश पाटील करता हा पुढचा बॉल. भूपेश पाटील एक वेगळ्या अंदाजामध्ये या JPL मध्ये स्कूप करायचं होतं. पाहिलं तर फाईन लेग खाली क्षेत्र आहे आणि तिथे पाहिलं तर चेंडू आणि फिल्डरचे लागले शर्यत चेंडू निघून जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण होता आणि पाहता पाहता 3 धावा सध्याच्या घडीला कन्वर्ट केलं जात आहे. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. फटका देखील अप्रतिम होता. 3 धावा संख्येने धावफलक वेगाने पुढे येईल. फलकावरती धावा लगावल्यात. 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. पहिली ओव्हर प्रगतीपथावर असताना आतापर्यंत पाहिलं ना तर योग्य वेळेनुसार पहिली ओव्हर चालू आहे. आतापर्यंत 4 बॉल रन्स 5 1 विकेट. धावा येत आहेत. विकेट होते. डॉट बॉल देखील होते. या ओव्हर मध्ये सर्व चित्र आपण पाहतोय. सॅटरडे फुल हाऊस. सॅटरडे सुपर हिट कोणाच्या नावावर राहील.
सॅटरडे नाईट पार्टीची नाईट असते, भरपूर ठिकाणी आपण पाहतोय आणि म्हणूनच आज पार्टी टाइम कोणाच्या नावावर राहील हा सॅटरडे. यावेळी लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह इनटू द गॅप मधून मार्गरेट 11 स्टँडच्या दिशेने वन बाउन्स दिल मांगे मोर. वेलकम फोर चौकार JPL चौकार. भूपेश आणि रियाज ही जोडी पाहायला मिळते. रियाज शेखच्या बॅट मधून देखना फटका आला. पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. एक धाव कंप्लीट. एका हाताने चेंडू अडवलाय. फेकी येईल नॉन स्ट्राइक एंडला आणि भूपेश भवानी अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सध्या कंप्लीट. एक ओव्हर मध्ये पाहिलं तर 11 धावा, 1 विकेट, 1 ओव्हर. 1-1-1 हा को इन्सिडंट नेल्सन फिगर आकडा येतोय. 11 धावा, 1 विकेट, 1 ओव्हर. किंवा एक डीजे ब्रेक.
आहोत श्वेत आणि काय फटका खेळला लाजवाब. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टेक्निकली साऊंडेड हा फटका होता. इनटू द गॅप मधून इनसाइड आउट, फक्त दिशा दिली. 4 धावसंख्येने धाव फळकावरती आकार येतोय. 22 धावा. आतापर्यंत अमायरा 11 ने जर पाहिलं तर मार्गरेट 11 संघाला वरती चढूनच दिलेला नाहीये. जो अप्रोच आहे इथे पहिल्याच बॉल पासून अटॅक करण्याचा इरादा आणि अमायरा 11 सध्या मार्गरेट संघाला कुठेतरी प्रश्न विचारतोय. श्वेतला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करावा लागेल मार्गरेट 11 टीमला. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू होता, ऑफ साइडला खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये चेंडू जातोय, चेंडू थांबणार नाहीये. रियाज शेख आज रियाज करून आलाय आणि त्याचा सराव योग्य ठरलाय. अमायरा 11 टीमला आणखीन एक येतोय रियाजच्या बॅट मधून तंत्रशुद्ध फटका, चौकार. इनसाइड आउट, इनक्रेडिबल चौकार. काय फटका खेळलाय आणि रियाजचा विचार केला तर त्याच्या बॅट मधून आलाय आतापर्यंत 16 धावा. काय बॅटिंग केलंय. अमायरा 11चं कौतुक करेन, त्याला प्रमोशन जे दिले काल, एक षटकार ठोकला. आता मात्र प्रश्न विचारलाय श्वेतला. पुन्हा एकदा दबाव 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 मार्गरेट 11 टीमला. इथून एक धाव वाईटच्या स्वरूपात. धाव फलक 27. 39चं आव्हान आहे. पहिलाच बँक बॅलन्स कमी आहे आणि पहिला 2 मॅच हरलेले आहेत, हे विसरता कामा नये मार्गरेट 11ला. नेट रन रेट आणि त्या व्यतिरिक्त येणारे सर्व मॅचेस जिंकायचे आहेत, म्हणून इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये कमबॅक करावा लागेल. स्कूप करायचं होतं आणि इथे पुन्हा एकदा दिवस आहे आणि ही रात्र सुद्धा गाजवणार. एकच वादा रियाज जादा आणि त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावसंख्येने धावफलक वेगाने पुढे येते. 31च्या घरामध्ये 31 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर. एस डीजे धाव फलकावरती धावा आहेत 31 धावा. 8 रन पाहिजेत आणि आपण बघतोय आपल्या परिसरातील उत्कृष्ट उत्तम दर्जाचे स्कोरर म्हणून ज्यांची ख्याती आहे, सुप्रीमो सारखे स्पर्धेमध्ये दरवर्षी ज्यांना मान असतो, आमंत्रण केलं जाते, असे संजयजी म्हात्रे सर या ठिकाणी आहेत आणि त्यांना विनंती करेन की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हायचंय. अपडेट जे आहेत JPL चे पहिल्या पर्वापासूनचे ते आमच्यापर्यंत त्यांनी लिस्ट पोहोचवले, म्हणूनच त्यांना विनंती करेन संजयजी म्हात्रे साहेब आपण यायचं आमच्या अतिथी कक्षामध्ये. सुप्रीमो यंदाचा हंगाम देखील पाहिला आणि ती स्पर्धा नेहमी कव्हर करत असतात ऍज अ स्कोरर म्हणून. दुसरी हॅट्रिक या स्पर्धेतली. चौकारीची चौकारवर चौकार येत आहेत. रियाज शेख काय बॅटिंग केलंय, देखणे फटके खेळतोय आज, वेगळी ऊर्जा. आणि कॅप्टनने सांगितले की फ्री माइंडने बॅटिंग कर, बाकीचं काम भूपेश चेतन आणि इतर खेळाडू आहेत. अशी जर माहिती प्रत्येक कॅप्टनने सांगितलं ना खेळाडूंना तर निश्चित रूपाने दबाव मध्ये तो खेळाडू येणार नाही आणि तो अजून बहरून येईल. डिंचक जोगले आलाय बॉलिंग मार्क वरती. भावेश जोगले वरती देखील आक्रमण केलंय. पहिलाच बॉल ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. असं नाही की चौकार षटकारच येत आहेत, इथे रनिंग बिटवीन द विकेट देखील माहीर आहे. एका साइडने जर पाहिलं रियाज शेख चांगली बॅटिंग करतोय, चौकार मदतीने त्याने 4 चौकार ठोकलेत आणि एका साइडने सिंगल डबल टेबल अशा धावसंख्येला आकार देतोय भूपेश पाटील भवानी. 31 धावा. रन्स आता 31 वरून 33च्या घरामध्ये आलेत. 6 पाहिजेत. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, गॅप शोधलाय, चेंडू निघून जात आहे. दंदन 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 करत सीमा पार येईल JPL. चौकार. दोन्ही टीम रेडी राहायचंय. विहाना सुपर किंग आणि बंटी सिक्सर 2727. विहाना सुपर किंग टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. लगेच आपण रेडी राहायचंय.
2 रनची गरज आहे. इथे डायरेक्ट हिट मारण्याचा इरादा होता. 1 रन स्कोर लेवल कंपल्सरी चेसिंग. मार्गरेट 11 मागील वर्षी देखील JPL मध्ये तितक्या फॉर्म मध्ये संघ नव्हता. यंदा देखील त्याच प्रकारचे संघाची बांधिलकी. यंदा चांगला संघ आहे, परंतु कुठेतरी स्ट्रॅटेजी चुकले गेले आणि आतापर्यंत स्ट्रगल आणि स्ट्रगलच पाहिला या संघाने. नशीब नसलं तर या प्रकारे हिट देखील लागत नाही आणि अशा प्रकारे वन साइड मॅच. अमायरा 11 कॉंग्रॅच्युलेशन. हा मॅच आपण जिंकलात. एका लाईनअप मध्ये अमायरा 11 येईल, एका लाईनअप मध्ये मार्गरेट 11 येईल आणि त्यानंतर दोन्ही टीम ग्राउंड सोडतील. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली रियाज शेख. ही इज द मॅन ऑफ द मॅच. काय बॅटिंग केले. ऑन स्क्रीन हे चित्र दाखवले जात आहेत. मार्गरेट 11 ज्या पद्धतीने 38 वरती 7 विकेट गेले होते. 2.4 बॉल मध्ये 39 धावा, 1 विकेट गेला अमायरा 11. आणि इथे जर पाहिलं ना, अमायरा 11 खुश असतील. मॅच नंबर 9, 8, 7, 6 आणि 5 या मॅच समरी ज्या मॅचेस झालेल्या आहेत त्याचं सर्व अपडेट ऑन स्क्रीन TCP आणि JTC वरती दाखवलं जातंय. चला विहाना सुपर किंग लगेच मैदानाचा आपण ताबा घ्यायचा आहे. बंटी सिक्सर 2727 आपण सलामीची जोडी पाठवा आणि दोन्ही टीमला, या 2 टीमला नाही, प्रत्येक जेवढ्या टीम आहेत 12, तुमच्याकडे 15 खेळाडू दिलेत तर 15 पैकी 1 खेळाडू अनिवार्य आहे. कंपल्सरी नावं सांगण्याकरता एक्स्ट्रा मेंबर आणि तो देखील पूर्ण ड्रेस कोड मध्ये, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला मॅन ऑफ द मॅच रियाज यायचंय. रियाज काय बॅटिंग केलंय रियाजने. ही मॅच समरी तुम्ही बघू शकता. मॅच नंबर 9 अमायरा 11